मित्रांनो, जर तुम्हाला पण वाटत असेल तुम्ही स्कॅमचा भाग झालेला आहात किंवा तुम्हाला स्कॅमचा भाग व्हायचा नाही आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. MPSC कोचिंग एक आता धंदा बनलेला आहे. त्यांना फक्त तुमचे पैसे लुटायचे आहेत. आधी फालतूच्या अशा जाहिरात आणायच्या आहेत की MPSC कोचिंग असे जरी MPSC बदलते, UPSCचा पॅटर्न आणते आणि तुम्हाला क्लासेस लावायचं खूप गरजेचं, अशा ॲड येतील तुम्हाला. आता ह्या व्हिडिओच्या आधी पण तुम्हाला ॲड येऊन गेले असेल आणि ते क्लासेस मी नाव नाही घेणार, तेच ॲड आली असेल तुम्हाला पण. आणि त्या क्लासेसमध्ये सांगितलं जातं की तुम्हाला 10वीपासून सुरुवात करा, 12वीपासून सुरुवात करा आणि तसं करून तुमच्याकडून आधीच फाउंडेशन बॅच लावून घेतली जाते. पहिलं इन्स्टॉलमेंट भरा, लगेच दुसरं इन्स्टॉलमेंट भरा आणि तुमचं फीस एकदा घेतली की मग नंतर लेक्चर तुम्हाला भेटतं ठेंगा. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुला पुराव्यासकट आणून दाखवतो आहे. पुराव्यासकट मी कुठल्या एक क्लासेस नाही, 3 ते 4 क्लासेस मी ह्या व्हिडिओमध्ये पुराव्यासकट देणार आहे तुम्हाला. आणि हा फ्रॉड खूप मोठ्या लेवलचा, लाखो करोडो मुलांसोबत चाललेला हा फ्रॉड आहे. करोडो रुपयाची उलाढाल होते ह्या फ्रॉडच्यानुसार. आणि असं आहे की आधी तुम्हाला खोटे आश्वासन द्यायची, हे भेटेल ते भेटेल ते भेटेल सगळं भेटेल. आणि जेव्हा तुम्ही क्वेरीज विचारता किंवा काही असतं तुमचे डाऊट्स असतील तर ते कधीच ॲड्रेस केले जात नाही, फक्त तुम्हाला भेटतं ठेंगा. तर अशा सगळ्या गोष्टीमुळे जर तुम्हाला या कोचिंगच्या स्कॅमपासून वाचायचं असेल किंवा तुम्हाला आधी कोचिंग लावायचं, पण कुठले कोचिंग लावू, कसं पुण्यात येऊ की नको, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला इथे मी कळून देणार आहे. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, तुमचे लाखो रुपये वाचू शकतो. तर प्लीज तुम्हाला जर काळजी असेल तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. ओके, तर तुम्हाला आधी प्रूफ दाखवतो मी. प्रूफ व्हॉट्सअपचे प्रूफ्स आहेत माझ्याकडे. आणि मी तुम्हाला आत्ताच नाव नाही शेअर करत मी. तर इथे मी त्यांना विचारतो आहे की इंग्लिशमध्ये त्यांचे PDF अवेलेबल नाही आहेत का, तर ते विचारत कोणतं लेक्चर. यांचा रिस्पॉन्स बघा, मी मेसेज कधी केला आहे, त्यांचा रिप्लाय कधी येतो आहे. आता मी त्यांना म्हणतो इंग्लिशमध्ये जे अवेलेबल आहेत, SHचे लेक्चर होते त्याचे नोट्स जे आहेत ते इंग्लिशमध्ये अवेलेबल नाहीत. तर मी त्यांना रिफंड पण मागतो आहे, कारण हे बघा इथे मेसेज बघितला आहे पण तरी इग्नोर केला आहे. ह्यांना मी 3 वेळा कॉल करून झाले, 3 वेळा. आणि एकच नाही, 3 वेगवेगळ्या ह्या क्लासेसच्या 3 वेगवेगळ्या व्यक्तींना मी कॉल केलेला आहे, तरी त्यांचा रिप्लाय नाही. मग मेसेज पण बघायला चाललं नाही. मग त्यांना विचारतो, डायरेक्ट मी विचारतो रिफंड कसा भेटेल मला खूप जस्ट 1 दिवस झाला होता लावून. मग ह्यांनी परत मेसेज सीन करून सोडून दिला. मग तर मी परत विचारतो की रिफंड कसा भेटेल. मला लिटरली खूप राग आला होता या कोचिंगचा. मग ते बोलतात कॉन्टॅक्ट विथ दिस सर. 3 जणांनी 3 मला वेगवेगळे कॉन्टॅक्ट दिले आणि मी त्यांना तिघांना मी वेगवेगळ्या कॉन्टॅक्टनी फोन केला, तरीही ते काही रिप्लाय देत नाही. 0 रिप्लाय, ठेंगा भेटतो आहे मला तिथे. त्यांना म्हणते मेंटरशिप काहीच नाही, 0 मेंटरशिपच्या नावाखाली तुम्हाला ते क्यूट बनवतात. तुम्हाला कळालं असेल मला काय म्हणायचं आहे. नोट्स बिलकुल नाही, 0. आधी तुम्हाला बोलतील इंग्लिश प्लस बॅच आहे, मराठी प्लस बॅच आहे, पण दोन्हीचे नोट्स अवेलेबल नसतात. एकतर मराठीचे अवेलेबल असतील आणि एकतर इंग्लिशचे अवेलेबल असतील. त्याच क्लासेसचा एक सर मला म्हणतो की नाही आपल्या इथे कसं जास्त करून मराठीचे ॲडमिशन येतं, मग त्यामुळे आपण आपले नोट्स आधी इंग्लिशमध्ये म्हणतात, मग मराठीमध्ये म्हणतात. मग तुमच्या इंग्लिशच्या नोट्स तुमच्या ॲपवरती का अवेलेबल नाही आहेत? तुम्हाला जर मराठीचं ॲडमिशन लोटायचे मग आधीच सांगायचं ना. फक्त जस्ट कॉल्स क्लेम आहेत. आणि हे पण मला रिझन होतं की ते एकमेकांना रेफर करतात, तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करा, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. पण त्यांना स्वतःलाच काही असं क्लासेसची गरज, म्हणजे त्यांना असं ॲडमिशन टिकून ठेवायचेच नाही आहेत. त्यांना एकदा फीस भेटली, संपला विषय. आता त्यांच्याच एका दुसऱ्या व्यक्तीला केलो आहे मी की हे बघा इथे पण मी त्याच नोट्सबद्दल बोलते, फक्त इंग्लिशमध्ये काय आहेत ते नोट्स, म्हणजे फक्त मराठीत का नोट्स आहेत, मला इंग्लिशमध्ये पाहिजेत. तुमचे डिटेल्स पुढे शेअर केलेले आहेत, ते फॅकल्टी तुम्हाला फॅकल्टी का कॉन्टॅक्ट करतील, तुमचं ऑनलाईन टीम काय करतं आहे तिथे बसून. बट आय वॉन्ट टू डिस्कंटिन्यू, मला खरंच कंप्लीट करायचं नव्हतं. मग मी बोलतो फीस नॉट रिफंडेबल, पण मी बोलतो मला डिस्कंटिन्यू करायचं आहे, मग फीस नाही देणार. मग काय, मग त्यांचं काय घेऊ मी ना. आय विल टेक अ फीस रिफंड हाव. म्हणजे मी त्यांना नाव विचारतो, मला त्यांची कंप्लेंट करायची कुठे पण करून, तो ऑनलाईन डिपार्टमेंट हे तुमचं नाव आहे म्हणते. ह्या अशा गोष्टींचे रिप्लाय येतात मला, अशा गोष्टींचे. लिटरली हे सगळ्या कोचिंगमध्ये चालू आहे. त्या कोचिंगचे नाव मला घ्यायचे नाही आहेत, खूप मोठ्या कोचिंग आहेत, मिलियन्समध्ये सबस्क्रायबर, हे आणि ते, यांच्यावरती केस चालू येतात ह्या कोचिंग्सवरती. ओके, ही एक कोचिंग, ही तर खूपच छान कोचिंग. हे सर येतात, यांची फीस असते 1 लाख स्टार्टिंगला, 1 लाख. मग हे मी यांना कॉल करतो, मग मी सांगतो माझे डिटेल्स वगैरे सगळ्या गोष्टी सांगतो. मग हे म्हणतात आपल्या इकडे 1 लाख कोचिंग आहे, 1 लाखची फीस आहे कोचिंगची 1 वर्षाची, तुम्ही ते 2 इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकता. ओके, तर त्यांनी मला काय म्हणलं की तुम्ही 1 लाख जी फीस आहे, 1 लाख फीस तुम्ही 2 इन्स्टॉलमेंट 50च्या इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकता. मी बोललो सर आय कॅन ऑफर द्या. मग ते म्हणतात चालेल, तुम्हाला डायरेक्ट 50% ऑफ देऊ आपण, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही रुग्णांची सेवा वगैरे करता. ओके. मग ते मला मसाला वगैरे लावत होते. मग ते 50,000 आपल्याला डायरेक्ट डिस्काउंट दिला त्यांनी, एवढा डिस्काउंट. मग त्याच्यात पण 2 इन्स्टॉलमेंट भरू शकता तुम्ही. म्हणलं ठीक आहे सर, मला तरी पण नको वाटतं, म्हणजे तुमचं एवढं क्लासेस, आणि कारण त्यांच्या क्लासेसमध्ये काहीच नव्हता, जसं की
टीचर वगैरे. टीचर फक्त एकच तेवढं, ते सर स्वतःच फेमस होते. बाकी त्यांचे एकाही फॅकल्टीचा चेहरा त्यांनी दिला नाही. ब्राउचर त्यांचं ॲपवरती ब्राउचर नाही, त्यांचं व्हॉट्सअपवरती ब्राउचर नाही. नंतर त्यांचं स्वतः कॉन्टॅक्ट केलं तरी त्यांचं ब्राउचर रेडी नव्हतं त्या बॅचचं. ओके, ब्राउचर म्हणजे ते बॅचच्या डिटेल्सचं. मग ते म्हणतात की नाही आणखी. मग 2 दिवसांनी त्यांचा परत मेसेज येतो, सर काय डिसाईड केलं, कधी भरताय फीस? 25,000. म्हणलं सर नाही परवडणार वगैरे, मला कारण द्यायचे होते. मग ते बोलतात ठीक आहे सर, आपण तुमच्यासाठी काहीतरी करू. मग 20,000 केलं त्यांनी. बोलले 20,000 तरी ॲटलिस्ट तुम्ही भरा पहिले इन्स्टॉलमेंट. म्हणलं नाही होणार सर. मग नंतर त्यांचा 2 दिवसांनी परत कॉल येतो की सर 15,000 तुम्ही फायनल अमाऊंट पे करा, हे तुमचे 2 इन्स्टॉलमेंट. म्हणजे 15,000, 1,00,000पासून त्यांची फीस आली 15,000पर्यंत. म्हणजे ज्यांनी तुमचे 1,00,000 भरले ते काय तुमचे क्यूट आहेत का एकदम? 1,00,000 भरले ते काय माणसाने काही पाप केलं? आणि जो 15,000 भरतो, काहीतरी सेन्स आहे. म्हणजे तुम्हाला कसंही करून ॲडमिशन द्यायचं आहे, म्हणजे काहीतरी द्या. मग त्या क्लासेसची क्वालिटी काय असेल विचार करा. हे प्रूफ सगळं आहे माझ्याकडे. कॉल लॉगसुद्धा आहे, कॉल रेकॉर्डिंगसुद्धा आहेत. मी कधीतरी ऐकवेन तुम्हाला त्या रेकॉर्डिंग्स. एवढ्या पद्धतीने लुटलं जातं आणि त्यांना माहिती नाही मी कंटेंट क्रिएटर आहे. मी एकेकाला बाहेर काढेन. तर हे असतात सगळ्या गोष्टी. तर आता फसवणुकीची ही सुरुवात कुठून होते? तर क्लासेस ॲडमिशन घेण्याच्या आधीपासून सुरुवात होते तुमची. तर अशा ॲड्स येतील ना की 10वी 12वी नंतर तुम्हाला MPSC UPSC तयारी करायची आहे, पुण्यात येत आहे किंवा घरी बसून करताय, तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीमध्ये सेम फीस असते, ऑनलाईन ऑफलाईन. आता ऑफलाईनमध्ये तुम्हाला ऑपरेट करण्यासाठी किती ऑपरेटिंग कॉस्ट लागतो मला पण माहिती आहे. पण ऑनलाईनला तुम्ही फीस सेम कशी ठेवतात तुम्हाला माहिती आहे. ऑनलाईन जरी असली तरी मुलं खूप जास्त येतात ऑनलाईनची, कारण गावातली मुलं असतात त्यांना पुणे मुंबईत येऊन थोडंसं अभ्यास करणं थोडं डिफिकल्ट जातं, मग ते ऑनलाईन घेतात. मग दोन्हीला सेम फीस आहे. मग ऑफलाईनमध्ये काय करतात, जे ऑफलाईनचे लेक्चर रेकॉर्ड करतात तेच ऑनलाईन तरी टाकून देतात. म्हणजे काही डिफरन्स नाही, फीस तेवढीच. ओके. आणि 10वी 12वीच्या मुलांना तुम्ही MPSC UPSC आतापासून क्लास लावताय आणि त्या क्लासमध्ये तुम्हाला शिकवलं काय जातं माहिती आहे? इतिहास. 1 वर्ष तुम्हाला इतिहास शिकवतात, नंतर भूगोल शिकवतात. पोरांना तेच आवडतं, मस्त ते टाईमपास वगैरे चालू असते. अरे गरज नाही आहे अशी. तुम्हाला कोण सांगितलं की 10वी 12वीपासून प्रिपेअर करा तर स्वतः करा. अशा क्लासेसच्या ह्याच्यात पडू नका. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो कशा प्रिपेअर करायच्या, काय करायच्या. पण हे मला ॲड्सच बघून एवढा राग येतो ना त्यांचा. आणि त्यांचे एवढे क्लेम्स खराब आहेत ना की आमचे मेंटर सगळे UPSC सिलेक्टेड आहेत, UPSC इंटरव्ह्यूपर्यंत पोचलेले आहेत, MPSC इंटरव्ह्यूपर्यंत पोचलेले आहेत. आम्ही आन्सर रायटिंग घेतो, आम्ही मेंटरशिप देतो, आम्ही टेस्ट सिरीज घेतो, आम्ही डेली आन्सर रायटिंग घेतो. हे डेली आन्सर रायटिंग एक नवीनच फ्रॉड काढला आहे त्यांनी. क्वेश्चन पेपर देतो आम्ही डेली, म्हणजे MCQ सॉल्विंगसाठी. प्लस त्यांचं फीसच्यामध्ये तेवढे तुम्हाला इन्स्टॉलमेंट भेटतील. इन्स्टॉलमेंट हे असे, आणि हे एक इन्स्टॉलमेंट भरणार तुम्ही, दुसऱ्या महिन्यात तुम्हाला दुसरं इन्स्टॉलमेंट भरायचं. म्हणजे 50% फीज इथे कवर झाली आणि 50% फी इथे कवर झाली. 2 महिन्यानंतर तुम्हाला त्या क्लासेसची क्वालिटी कळून जाईल. 2 महिन्यातच. तिसऱ्या महिनी तुम्ही ते क्लास सोडूच शकणार नाही, कारण तुम्ही पूर्ण फी केलेली आहे 3 वर्षाची. तुमच्या आईवडिलांचे कष्टाचे रुपये, लाखो रुपये तुम्ही इथे वेस्ट करताय आणि हे ॲड्स तुम्हाला भुलवत आहेत. हे तुम्हाला आत्ताच नाही कळलं, जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्याल ना तेव्हा कळेल. आता फाउंडेशन हे एक सगळ्यात मोठी फ्रॉड कन्सेप्ट आलेली आहे UPSCमधून. UPSCमध्ये आधी बंद झाली, 3 वर्षाचं फाउंडेशनचे गोष्टी बंद झाल्यात, तरी पण काही जण चालवत आहेत. आता जे खरे क्लासेसवाले आहेत ना ते असे फाउंडेशन वगैरे गोष्टी घेत नाहीत. ते 1 वर्षाचा फाउंडेशन कोर्स घेतात आणि तो बेस्ट कोर्स असतो. मग ते 1 वर्षातच तुम्ही फाउंडेशन कोर्स करा, नीट अभ्यास करा, पुढच्या वर्षी अटेम्प्ट द्या, होऊन जाईल सिलेक्शन. हे असे 3 वर्षाचे कोर्स करताय, कॉलेज करताय का तुम्ही? फाउंडेशन हे फ्रॉड कन्सेप्ट आहे. ही मला हे सांगायचं होतं, फ्रॉड. आणि ह्याच्यामध्ये बळून नका पडू. स्वतः अभ्यास करा, स्वतः काही गोष्टी वाचा, टॉपरचे ॲनालिसिस करा, लॉजिकली विचार करा, प्रॅक्टिकली विचार करा. तेव्हा तुमचं सिलेक्शन होणार, ना की तुम्ही कुठल्या क्लासेस ऐकून तुमचं सिलेक्शन होणे. म्हणजे आता विचार करा, त्या क्लासेसला 1000 मुलांनी जरी ॲडमिशन घेतलं त्यांचं सिलेक्शन किती होणार आहे? 10 मुलांचं पण होत नाही. 1 ते 2 मुलांचं सिलेक्शन होतं, ते दुसरे 2 मुलं ते विकत घेतात. ते स्वतः म्हणतात की आमचं फक्त हा इंटरव्ह्यू बॅचला होता, बाकी ह्यांनी काही आमच्या क्लासेसमध्ये एनरोल झाला नव्हता. असे कित्येक ठिकाणी आहेत, तिथं स्टार लावले असतं नाव पुढे, कळून जातं लगेच हे इंटरव्ह्यू बॅचचे आहेत, ह्यांचं नाही आहे, ते शिकलेलंच नाही त्या क्लासेसमध्ये. ओके. तर अशा पद्धतीचे फ्रॉड असतात जेव्हा तुमचं ॲडमिशन व्हायचं असतं. आता माझा ह्याच्यात काय स्वार्थ आहे? आता मी एवढं सांगतो क्लासेसबद्दल, एवढं वाईट सांगतो आहे, पण काही क्लासेस खरंच जेन्युइन आहेत. म्हणजे जेन्युइन इन द सेन्स की ते ॲटलिस्ट जे सांगतात ना, ते क्लेम्स जे आहेत ना त्यांचे, ते ॲटलिस्ट ते पूर्ण करतात. म्हणजे ॲटलिस्ट त्यांचे क्लेम्स आहेत की आम्ही तुमचा आन्सर इव्हॅल्युएट करून देतो.
तर ते ॲन्सर इव्हॅल्युएशन देतात, फ्रीमध्ये पण देतात काही काही वेळेस. आणि प्लस त्यांचे MCQ पण खूप चांगल्या लेवलचे असतात. काही काही फक्त ते PYQ उचलतात आणि तेच तुमच्या सीटमध्ये टाकतात. तसं नाही, काही काही चांगले आहेत. मी सगळ्याच कोचिंगला ब्लेम नाही करते. काही काही कोचिंग चांगले वाटले मला, म्हणजे त्यांचं रिव्ह्यू चांगले वाटले. पण आता याचं माझंच वर्थ आहे. मला ऑलमोस्ट 100 जणांचे मेसेज येतात की मेंटरशिप घ्या सर, मेंटरशिप घ्या सर. मी स्वतः मेंटरशिप घेत नाही. का? एवढे जण मला मेसेज करतात टेलिग्रामवरती, ईमेल्सवरती, पण मी काय घेत नाही आहे? कारण मी स्वतः टाईम क्रंचमध्ये आहे. मी थोडासा बिझी आहे. मी माझ्या मेडिसिन फील्डमध्ये बिझी आहे. मी माझ्या प्रिपरेशनमध्ये बिझी आहे. माझ्या कंटेंट क्रिएशनमध्ये बिझी आहे. तर मी या सगळ्या गोष्टीतून माझा टाईम काढूनसुद्धा, पण जर मी मेंटरशिपसाठी टाईम थोडंसंही देऊ शकलो नाही, कुठल्या मुलाची क्वेरी मी ॲड्रेस करू शकलो नाही, तर त्याची फीस घेणं मला फ्रॉड वाटतं. मी त्याला तो न्याय देऊ शकत नाही. म्हणून मी आत्ता मेंटरशिप घेत नाही आहे. मला खरंच खूप आवडेल तुम्हाला गायडन्स करण्यासाठी. मी आता फ्री ऑफ कॉस्ट मुलांना गाईड करतो आहे. मी मेंटरशिपचा कुठलाही चार्ज घेत नाही, कारण जर मी चार्ज घेतला तर मी त्याला अकाउंटेबल असेल, आणि ते अकाउंटेबल असल्यावरती मला तुम्हाला फ्रॉड करायचं नाही आहे. त्यामुळे जर कोणाला क्वेरी असली, तुम्ही माझ्या ईमेल आयडीवरती कॉन्टॅक्ट करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तिथे तुम्हाला ॲड्रेस होतील क्वेश्चन. आणि जर तुम्हाला खरंच मेंटरशिप वगैरे स्ट्रक्चर पाहिजे असेल, तर मी नक्कीच नोव्हेंबरनंतर काहीतरी मी विचार करतो आहे, त्या गोष्टीचा आपण पुढे प्रोसेस करू. पण माझा असं स्वार्थ नाही की माझी कुठली बॅच चालू आहे, माझ्या बॅचमध्ये जॉईन करा, माझा क्लासेस जॉईन करा. मी इंडिव्हिज्युअल आहे. मी स्वतः एकटा चालवतो आहे सगळ्या गोष्टी, आणि मला काहीच गरज नाही तुमच्या क्लासेसमध्ये. मग तुम्ही क्लासेसमध्ये या आणि मग क्लासेस घ्या, ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या. 1 लाख फीस सांगून मी 10,000 फीस घेतो, असं मला काहीच करायचं नाही आहे. आणि ना की माझी अशी फालतू टीम आहे की ती बोलेल, नाही तुम्ही ह्या सरनं कॉन्टॅक्ट करा, तुम्ही त्या सरनं कॉन्टॅक्ट करा, तुमची कॉलेज उचललं नाही, तुम्हाला नाहीच रिफंड भेटणार, एकदा फीस भरली म्हणजे तुम्ही गेला खड्ड्यात. फालतू, लिटरली फालतू बोलतो आहे क्लासेसला मी. तर माझा स्वार्थ एवढाच आहे की मला अशी कम्युनिटी डेव्हलप करायची आहे जी प्रॅक्टिकली विचार करेल, जी फक्त अभ्यासासाठी डेव्हलप्ड असेल, ना की कुठल्या सरांच्या भाषणावरती डेव्हलप होईल, ना की कुठल्या भाषणाने मोटिवेट होऊन ते काहीतरी करेल. प्रॅक्टिकली विचार करणारे आहेत, त्यांचा 1-1 रुपया मला वाचवायचा आहे, प्रत्येक मुलाचा. आणि तो 1-1 रुपया चांगल्या कामी आला पाहिजे, ना की कुठल्या क्लासेसचे घरं भरण्यासाठी, कुणाचे पोट भरण्यासाठी. ओके, तुमच्या आईवडिलांचे शेतातले शेतकऱ्याची मुलं आहेत, ते कष्टाचे पैसे आहेत त्यांचे. 1-1 रुपये जरी घेतले ना, मला वाटतं त्यांचं अकाउंटेबिलिटी दिली पाहिजे तुम्ही. आता मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो. ओके, सो मला मेन्ससाठी बॅच पाहिजे होती. सो मेन्ससाठी बॅचसाठी मी जेमिनावरती प्रॉम्प्ट टाकला की मला चांगले क्लासेसची लिस्ट दे. आता मी 3-4 क्लासेस असे, 2 क्लासेस असे होते की खूप वेल नोन आहेत, म्हणजे पहिल्यापासून ते UPSCच्या फील्डमध्ये आहेत आणि ते MPSC पण प्रिपेअर करतात. खूप वेल नोन आहेत, म्हणजे तिथून मोठे मोठे अधिकारी निघालेले आहेत. मग ते क्लासेस कसे होते, ते ओल्ड टाईप झाले आहेत, म्हणजे तिथे जे मेंटर्स आहेत ते आता UPSCसाठी अडॉप्ट नाही झाले आहेत. म्हणजे ते आता यंग वगैरे अशा गोष्टी नाहीत त्यांच्याकडे PhD होल्डर्स आहेत, टीचर्स. पण ते तेवढं मला मी कनेक्ट नाही झालो, वाईब नाही झाली माझं त्याच्यासोबत मॅच, म्हणून मी ते 2 क्लासेस सोडून दिले. पुढचा एक क्लासेस होता जो खूप मोठा फेमस आहे क्लासेस, आणि त्याची पुस्तकं चांगली आहेत. मी सुद्धा रेकमेंड केली ती पुस्तकं माझ्या बुकलिस्टच्या व्हिडिओमध्ये, आणि त्या क्लासेसमध्ये मी विचारलो. तर त्यांचं असं होतं की एवढी फीस भरा तुम्ही, मी अमाऊंट नाही सांगत ती, एवढी फीस भरा, 2 इन्स्टॉलमेंट आहेत, पहिली इन्स्टॉलमेंट भरा आणि दुसरं इन्स्टॉलमेंट भरा. आणि त्यांचं मला स्ट्रक्चर चांगलं वाटलं. खूप त्यांनी चांगलं समजून सांगितलं की असं आपण घेणार आहोत, अशी आन्सर रायटिंग घेऊ, एवढं तुमचं इव्हॅल्युएशन करून देऊ, ही एक्झाम होईल, हे एक्झाम होतील, हे तुम्हाला इंग्लिशमध्ये कंटेंट भेटेल, ते भेटेल, नोट्स भेटेल, हे भेटेल. मला ते चांगलं वाटलं, जेन्युइन वाटलं. तरी पण मी 10 वेळा विचार केला. दुसरा क्लास घेतला. दुसऱ्या क्लासमध्ये पण एक जेन्युइनही होतं, जेन्युइनच होतं त्यांचं, पण त्यांचं सेम कन्सेप्ट होती, फक्त ते आता नवीन इस्टॅब्लिश झालेत. हे थोडंसं पहिलेच होतं, फर्स्ट क्लासेस. मी ह्या क्लासेसला फर्स्ट जे क्लास होते त्याला A नाव देऊ. हे थोडं पहिलं ओल्ड होतं, हे थोडं हँडरायटिंग मी चांगली करतो. हे A क्लासेस जे मी स्टार्टिंगला अप्रोच केलं होतं, हे थोडेसे ओल्ड होते. प्लस यांचं आन्सर रायटिंग स्ट्रक्चर आणि डेली आन्सर रायटिंग खूप चांगलं होतं, आणि क्वेश्चन पेपर चांगले होते, मी बघितले होते. तरी पण मी बिग क्लासेसकडे गेलो. हे थोडेसे न्यू होते, आणि ह्यांचा अप्रोच UPSCचा अप्रोच होता. ओके, तर मला हे थोडंसं जास्त आवडलं, पण हे थोडंसं महाग होतं. अफोर्डेबिलिटीचा थोडासा इश्यू होता. मग तिसऱ्या क्लासेसकडे गेलो मी. यांच्याकडे एकच शिक्षक, तो वेल नोन आहे खूप, यूट्यूबवरती पण खूप जास्त, एकच शिक्षक, आणि त्यांचा प्रिलिम्स ओरिएंटेड कंटेंट आहे सगळा. मेन्सचं तेवढं आन्सर रायटिंग वगैरे चांगलं नाही. पण याची क्लासेसची फीस 1 लाखापासून तर डायरेक्ट ते आले 10,000वरती. मग त्याच्यावरून मला कंटेंट कळलं, ह्या क्लासेस कसे. थर्ड ऑप्शन डायरेक्ट उडवला मी. मग नंतर मी दुसऱ्या ऑप्शनकडे गेलो. हा न्यू होता, UPSC बेस्ड होता, फॅकल्टी खूप चांगल्या होत्या,
पण तरी न्यू असल्यामुळे मला वाटलं हे यांच्याकडे MPSCचा एवढा एक्सपिरियन्स नसल्यामुळे मी बी आन्सर पण उडवलं. मग ए क्लासेसला मी जॉईन केलं. याचा मी फर्स्ट इन्स्टॉलमेंट पे केला. मग लगेच यांचा कॉल की सर तुम्ही एनरोल झालेले आहात, तुम्ही फर्स्ट इन्स्टॉलमेंट पे केलं आहे, आता तुमचं क्लासेस आपण चालू करू, तुम्हाला ॲक्सेस दिलेला आहे. यांचं ॲप आता हे सेकंड क्लासेस यांचं ॲप एवढं बेकार होतं. जे आपण फर्स्ट क्लासेस जे बघितलं एवढं बेकार की एवढं ग्लिच करायचं की लॉग इन केल्यावर मला अर्धा तास लागला होता की त्यांचं ॲक्सेस मी करायला कंटेंट. मग कंटेंट बघितलं सगळं मराठी गोष्टी दिसतात. म्हणजे मी त्यांना इंग्लिश बॅचसाठी रिक्वेस्ट केली होती आणि त्यांनी बोलले हां आपल्याकडे इंग्लिश मराठी 2 नोट्स हवे. मग त्यांच्यामध्ये एकही इंग्लिशची नोट्स मला सापडली नाही. मग मी एकाला कॉन्टॅक्ट केला व्हॉट्सअपवरती, तर ते बोलतात की नाही तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. ते असे 3-4 वेळा रेफर केले त्यांनी, म्हणजे ह्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांना कॉन्टॅक्ट करा. मला लास्टला एक मेंटरनी मला त्यांच्या एक सुचवलेल्या मेंटरने सांगितलं की मी तुम्हाला अश्युरन्स देतो की तुमच्या गोष्टी प्रोव्हाइड होतील. मग त्यांनी मला 1-2 PDF पाठवली इंग्लिशमधली. मी बोललो ठीक आहे चला आता इन्स्टॉलमेंट भरले तर करूया कंटिन्यू. टेस्ट सिरीज लावली. टेस्ट सिरीज पण तशीच लिटरली इंग्लिशमध्ये क्वेश्चन नाही आहेत. इव्हॅल्युएशनसाठी अजून माझा पेपर तिकडेच पडलेला आहे, अजून त्यांनी इव्हॅल्युएट करून दिलेलं नाही आहे. आणि त्यांना मी मागतो आहे कधीपासून पेपर, हो तुम्हाला भेटून जाईल, तुम्हाला इव्हॅल्युएट करून. आणि ते माझ्याच उलट्या चुकी करतात. त्यांना मी विचारलं नोट्स कशा काढायच्या. त्यांनी आधी स्टार्टिंगला काय सांगितलं क्रिस्प नोट्स काढा. आता ते मला पण कळतं की लास्टच्याच टाईमला तुम्हाला जे क्रिस्प नोट आहे ते काढायचे 1 नोट्समध्ये. त्यांनी बोललं की इज अँड द असल्या गोष्टी वापरून क्रिस्प काढल्या. मग त्यांना पाठवलं की सर अशा नोट्स काढल्या. दुसऱ्या दिवशी ते म्हणतात नाही तुमचं नोट्सच चुकीचे आहेत, म्हणजे तुम्ही फक्त वर्ड्स लिहिले आहेत. मग ते वर्ड्सवरून तुम्ही वाक्य कशी बनवणार. डबल कॉन्ट्रॅक्ट डबल ढोल की काय हे कसे काय मला काहीच नाही कळत आहे. हे MPSC मी UPSCचे कोचिंग केलेत लिटरली ते खरंच चांगल्या लेवलवरती आहेत. आता मला माहीत नाही ऑनलाईन केल्यामुळे अशा गोष्टी आहेत की ऑफलाईन पण अशाच गोष्टी चालतात. जर असतील तर कमेंट करून सांगा. ऑफलाईन पण अशाच गोष्टी आहेत का, आहेत तरच कमेंट करून सांगा मला. आता त्यांचं शिकवण्याचं टेक्निक प्रत्येक गोष्टीला एवढ्या बेसिक लेवलवरती घेतात. आणि ते क्वेश्चन बघा ना तुम्ही, MPSCचा मागच्या वर्षीचा पेपर बघा आणि त्यातून अनलाइज करा ना तुमचा कंटेंट. PYQ बघा MPSCचा आणि थोडं तरी UPSC लेवलपर्यंत पोचा. तुम्ही MPSCपेक्षा पण खालच्या लेवलचे की क्वेश्चन एवढे स्ट्रेट फॉरवर्ड घेतले. व्हॉट इज डेमोक्रेसी एवढंच काहीतरी. म्हणजे टेस्ट सिरीजचा लेवल थोडंसं वाढवायला पाहिजे MPSCवाल्यांनी. ते फक्त क्लासेसचे ॲडमिशन घेण्यासाठी करतायत. त्यांना काहीच गरज नाही तुम्ही सिलेक्ट हो न हो. त्यांना एकदा फीस भेटली, त्यांना इन्स्टॉलमेंट भेटलं, फर्स्ट इन्स्टॉलमेंट भेटलं, सेकंड भेटलं, तुमचा संबंध टाटा बाय बाय राम संपला इथेच. थर्ड क्लासेस पण तसाच होता. मग अशा वेळेस तुम्ही आता काय करणार आहेत, कुठला क्लास लावणार. थांबाय मग कसा क्लास निवडणार आहेत तुम्ही. ज्या क्लासेसमधून मुलांनी पहिलेच तुम्ही काय करायचं, कुठला तरी एक क्लास तुम्ही निवडला, सगळे चॉईस करून काय तिथे कुठल्या गोष्टी आहेत त्यातून निवडलं. मग त्या क्लासेसमध्ये कोणी ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा 1-2 मुलांना विचारायचं, तुम्ही स्वतः जाऊन बघायचं 1-2दा. डेमो लेक्चरमध्ये बसा, काही फरक नाही पडता. त्यांना सांगायचं मी भरतो फीस, पण डेमो लेक्चर बघा, त्यांचे नोट्स वाचा. त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग तुम्ही त्या कोचिंगचं 1 इन्स्टॉलमेंट भरा. मी आधी सांगतो 1 इन्स्टॉलमेंट भरा, मगच दुसरा. तुमच्याकडे पैसे जरी असतील दोन इन्स्टॉलमेंटचे तरी 1 इन्स्टॉलमेंटच भरा. नंतर मग तुम्ही डिसाईड करा चांगला वाटतं तरच दुसऱ्याला जा. ओके, तेव्हाच म्हणजे तुम्हाला जेव्हा अश्युरन्स होईल तेव्हाच त्या गोष्टी करायच्या आहेत. तर आता तुम्हाला तर क्लासेस कसं निवडायचं कळायला, तिथल्या कोणाला तरी मुलाला विचारा ना की फॅकल्टीला. आणि ज्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता त्याला विचारा. स्वतः डेमो घ्या. 1 इन्स्टॉलमेंट भरल्यानंतरच दुसऱ्या इन्स्टॉलमेंटचा विचार करा. तुम्हाला जर वाटते चांगलं आहे तरच जॉईन करा पुढे. आणि मला काही असं ह्याच्यातलं स्वार्थ नाही आणि मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. आणि खरंच कोचिंगमध्ये खूप मोठा फ्रॉड चालू आहे. तर ध्यान ठेवा, आपले पैसे खूप कष्टाचे पैसे आहेत आपल्या आईवडिलांचे किंवा तुमच्या स्वतःचे असतील, खूप कष्टाचे आहेत. त्यांना फुकटमध्ये देऊ नका. तुम्ही चांगल्या पद्धतीचं तुम्हाला जर कंटेंट भेटत असेल तरच तुम्ही ते घ्या. आणि तुम्हाला जर वाटते फ्रॉड वगैरे होत असेल तर कमेंट करा, आपण नक्कीच त्यावरती काहीतरी करू. आणि तुम्हाला खूपच मोठा फ्रॉड वगैरे वाटत असेल तुम्ही नक्कीच कंप्लेंट करू शकता. आणि अशा क्लासेसच्या आडी नका जाऊ. आणि अशा ॲड्स वगैरे तर 10वी-12वीपासून फाउंडेशन नका करू, बिलकुल नका करू, काहीच गरज नाही. ओके, तर एवढंच सांगायचं तुम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.